जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आर्वीत दारू एसडीपीओ पथकानं पकडली। मग स्थानिक पथक नेमकं करतोय तरी काय? एसडीपीओ पथकाच्या कारवाईने उघड झाली स्थानिक पथकांची निष्क्रियता। अवैध दारू विरोधी कारवाईची जबाबदारी कुणाची? कारवाई शून्य, चर्चा मात्र वसुलीची। नागरिकांकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याची मागणी। एसडीपीओ पथकाच्या कारवाईनंतर स्थानिक पथकाला गालबोट। आर्वी शहर व परिसरात अवैध दारू वाहतुकीवर एसडीपीओ पथकाने तब्बल 11,53,000चा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे। मात्र या कारवाईनंतर आता स्थानिक दारूबंदी पथक आणि डीबी पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की इतकी मोठी कारवाई एसडीपीओ पथकाला करावी लागते, मग नियमितपणे अवैध दारू विरोधात काम करणारे दारूबंदी आणि डीबी पथक नेमके काय करत होते? स्थानिक स्तरावर विविध चर्चांना उधाण आलं असून दारूबंदी व डीबी पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यापेक्षा केवळ वसुली करण्यात व्यस्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान नागरिकांकडून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की गेल्या 2 महिन्यात दारूबंदी व डीबी पथकाने किती कारवाया केल्या, किती आरोपींना अटक करण्यात आली, किती किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, किती अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। या सर्व बाबींचा अधिकृत खुलासा जनतेसमोर करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचे समोर येत आहे। एसडीपीओ पथकाच्या कारवाईमुळे एकीकडे पोलिसांचे कौतुक होत असताना दुसरीकडे नियमित जबाबदारी असलेल्या पथकाच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी याबाबत स्पष्टीकरण देणार का आणि दारूबंदी व डीबी पथकाच्या कामगिरीचा आढावा घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले। जनसंग्राम न्यूज, वर्धा।